नमस्कार मित्रांनो, भूषदूत अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आपलं आजचा सेकंड टेस्ट जी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होती त्या सेकंड टेस्टचा आपण आज 25 क्वेश्चनचा म्हणजे 10 पॉलिटीचे क्वेश्चन आणि 15 हिस्ट्रीचे क्वेश्चन असे 25 क्वेश्चनचा आपण डिस्कस करू। तर आपण क्वेश्चनला सुरुवात करू। पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिले 10 जे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सेकंडमध्ये पॉलिटीचे होते आणि जे 10 पासून म्हणजे 11 पासून 25 पर्यंतचे हे जे क्वेश्चन होते ते हिस्ट्री या विषयाचे होते। तर पॉलिटी या विषयासाठी जो पहिलाच क्वेश्चन आहे तो एक डायरेक्ट इनडायरेक्ट जरी म्हणलं आपण तर हा सरनाम्याशी संबंधित क्वेश्चन होता। कशाशी संबंधित होता? सरनाम्याशी म्हणजे प्रियम्बलशी संबंधित क्वेश्चन होता। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की पॉलिटीचे जे काही आहे तर सरनाम्याबद्दल जे विद्वानांचे मत आहेत ते आयोगाचा आवडता बेस क्वेश्चन आहे त्याच्यावर, म्हणजे कंटिन्यू त्याच्यावर क्वेश्चन येत राहतात। म्हणजे कोणी म्हणलं सरनाम्याबद्दलचा म्हणजे समजा गुरुकिल्ली कोणी म्हणलं, घटनेची गुरुकिल्ली कोणी म्हणलं किंवा हॉरोस्कोप कोणी म्हणलं, असे जे काही आहेत तर असे जे सरनाम्याबद्दल विद्वानांचे मत आहेत हे प्रश्न आयोगाचे आवडते क्वेश्चन आहे। तर यावर कंटिन्यू आयोगाचं रिपिटेशन क्वेश्चन आहेत। तर आपला पहिलाच क्वेश्चन सरनाम्याबद्दलच आहे, तर विद्वानांच्या मताबद्दलच आहे। तर पहिला क्वेश्चन काय? सरनामा हा म्हणजे भारतीय घटनेत जो सरनामा लावला स्टार्टिंगला एकदम सुरुवातीला जो सरनामा आहे प्रियम्बल ज्याला म्हणतो आपण, तर हा प्रियम्बल अमेरिकेच्या डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सारखा म्हणजे त्यांच्या तसा जगामध्ये पहिल्यांदा कोणत्याही घटनेला जर सरनामा लागला असेल तो अमेरिकेच्या घटनेलाच होता। तर त्या देशाचा जो काही डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सारखाच भारताही घटनेचा सरनामा आहे असे खालीलपैकी जे आपले 4 पर्याय दिले त्यापैकी कोणत्या विद्वानांनी असे मत मांडलेले आहेत। आता बघा हा थोडा क्वेश्चनची लेवल थोडी डीपमध्ये आहे आणि हा क्वेश्चन थोडा कन्फ्यूज करणार आहे। तर पहिली गोष्ट तर मुंशी नावाचे जे काही हे होते आपले विद्वान होते, या मुंशी के.एम. मुंशी यांनी तर आपल्या सरनाम्याला किंवा प्रियम्बलला हॉरोस्कोप असं म्हणलं, म्हणजे आपण ज्याला कुंडली म्हणतो म्हणजे लोकशाही गणराज्याची काय म्हणतोय यांनी शब्द वापरलाय लोकशाही गणराज्याची कुंडली किंवा हॉरोस्कोप असं संबोधन केलेलं आहे। तर ठीक आहे, तर हॉरोस्कोप हे जो काही शब्द वापरलाय तो कोणी मुंशींनी म्हणलेला आहे की आपला सरनामा भारतीय घटनेचा जो सरनामा आहे हा लोकशाही गणराज्य हॉरोस्कोप आहे। दुसरे याचे सर्वात जास्त सरनाम्याबद्दल जे मत मांडलेले आहे ते पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे। यांनी म्हणलं आहे सरनामा हा घटनेचा आत्मा आहे। मी थोडं शॉर्ट याच्यामध्ये नोट्समध्येच लिहितोय, आत्मा म्हटलेला आहे। थोडं याचं थिकनेस कमी करून तर आत्मा म्हटलं आहे। तसेच यांनी घटनेची गुरुकिल्ली सुद्धा गुरुकिल्ली असा सुद्धा शब्दप्रयोग पंडित ठाकूरदास भार्गव यांनी शब्दप्रयोग केलेला आहे। तसेच यांनी फूडपट्टी ज्याला आपण यार्ड स्टिक म्हणतो तर यार्ड स्टिक सुद्धा हा शब्दप्रयोग कोणी केलेला आहे? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केला आहे। तसंच यांनी सरनाम्याचा जो काही उल्लेख आहे तो घटनेचा रत्न म्हणून सुद्धा संबोधन केलेलं आहे। म्हणजे पुष्कळशे जे काही सरनाम्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे ते पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केलेलं आहे। म्हणजे घटनेचा आत्मा सुद्धा म्हणला आहे, घटनेची गुरुकिल्ली सुद्धा म्हटलं आहे, ही घटनेची यार्डस्टिक सुद्धा म्हणलं आहे, घटनेचा रत्न सुद्धा म्हणलेला आहे। तर मुंशी यांनी लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप म्हणलेला आहे। ठीक आहे, आता जो प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा, एम हिदायतुल्ला आपले सरन्यायमूर्ती होते आणि अर्नेस्ट बार्कर या 2 विद्वानांमध्ये जो काही म्हणजे आपले सरन्यायाधीश आहेत आणि अर्नेस्ट बार्कर हा थिंकर्स होता। तर ज्यांनी प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी नावाचा एक मोठा ग्रंथ 1951 साली यांनी लिहिला होता। यांनीच सगळ्यात महत्त्व आपल्या घटनेले की नोट्स काय म्हणतोय की नोट म्हणजे घटनेचा जो सरनामा आहे आपला या सरनाम्याला म्हणजे घटनेच्या सरनाम्याला की नोट सुद्धा शब्द वापरला आहे। घटनेचे मुख्य तत्व सुद्धा या व्यक्तीने संबोधन केलेलं आहे। मुख्य तत्व म्हणजे घटनेचे मुख्य तत्व कोणते आहे तर सरनामा आहे असे अर्नेस्ट बार्करने सुद्धा म्हटलेला म्हणजे अर्नेस्ट बार्करने म्हटलेले आहे। आता जो प्रश्न आहे या 2 उत्तर म्हणजे या 2 व्यक्तीमध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकते। एम हिदायतुल्ला यांनी एक शब्दप्रयोग वापरला, मी वरती लिहितोय एम शब्दप्रयोग वापरलाय सरनाम्याबद्दल की मोर than the declaration
डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ USA असा शब्दप्रयोग जर कोणी केला तर एम हिदायतुल्ला यांनी केला आहे. म्हणजे USA डिक्लेरेशन ऑफ इंडियापेक्षा जास्त असं काही जो आपल्या सरनाम्याबद्दल उल्लेख केलेला आहे तो हिदायतुल्ला यांनी केला आहे. तर अर्नेस्ट बार्कर यांनी जो काही हे केलेलं आहे तर यांच्याच सारखं आहे. म्हणजे अमेरिकेचा डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स जो आहे त्यांच्या सरनाम्याचं जो काही नाव आहे तर त्याच्या सारखा आहे त्याच्यापेक्षा जास्त असा जो कोणी वापरला तो हिदायतुल्ला यांनी वापरला आहे शब्द. तर अर्नेस्ट बार्कर यांनी त्याच्या सारखा आहे असा शब्द वापरला. म्हणून पर्याय जो काही उत्तर आहे आपला तो योग्य उत्तर राहणार आहे. तो कोणता राहणार आहे तर आपला पर्याय नंबर 4 हा उत्तर राहणार आहे. अर्नेस्ट बार्कर. बघा सरनाम्याबद्दल हे एवढं जरी लक्षात आलं तर तुम्हाला योग्य उत्तर तो सापडू शकते. बघा पॉलिटीला खूप जास्त काही बुक्स वापरायची गरज नाही. रंजन कोळंबे सरांची आपली भगीरथ अकॅडमीची जी बुक्स आहे तेवढी जरी तुम्ही व्यवस्थित रेफर केली म्हणजे खूप झाली तेवढी बुक्स म्हणजेच खूप झाली आहे तुम्हाला. ती खूप व्यवस्थित बारकाईने जर तुम्ही अभ्यास केले तर तुम्हाला मी सांगतोय की तुमचे क्वेश्चन कुठंच जाणार नाही. कारण पंचायत राजवर 2 ते 3 प्रश्न वाढवलेले आहेत त्यांनी ते सोडले तर तुमचे सगळे प्रश्न हे कोळंबे सरांच्या बुकच्या बाहेर एकही जात नाही. म्हणजे पॉलिटीला सांगतो आणि हिस्ट्रीला पण सांगतो. हिस्ट्रीचा भारताचा इतिहास तुम्हाला तेवढी पण पुस्तक करायची गरज नाही. 1857च्या उठावानंतर जरी तुम्ही त्याच्यातून व्यवस्थित रेफर केलं कोळंबे सरांच्या हिस्ट्री या बुक्समधून तर तुम्हाला हिस्ट्रीचे सुद्धा टॉपिक सगळे त्याच्यातून काय होतील क्लिअर होतात. म्हणजे महाभारताच्या संदर्भामध्ये आणि त्यातल्या क्रांतिकारक वगैरे एवढं जबरदस्त त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्या बाहेर काहीच म्हणजे हे नाही. आणि महाराष्ट्रातील गाठाळ सरांचं रेफर केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. तर दुसरा आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 स्वतंत्र भारताच्या पहिला मंत्रिमंडळ जो 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी अस्तित्वात आला. स्वतंत्र भारताचा पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा 1951-52 आहे. कारण ती घटना लागू झाल्यानंतर जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीत जर आपण विचार केलं तर त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये 1952ला पहिला मंत्रिमंडळ आला. पण भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी जो पहिला मंत्रिमंडळ अस्तित्वात आला म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी तसंच 15 ऑगस्ट 1947च्या आधी सुद्धा एक हंगामी सरकार स्थापन केली होती गव्हर्नर जनरलच्या नेतृत्वाखाली. ती नाही ते इथं स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाचा विचार ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते म्हणजे पंतप्रधान तेच होते. ते फॉरेन मिनिस्ट्री होते त्यांच्याकडे. तर त्या मंत्रिमंडळात ज्या महिला होत्या एकमेव तर राजकुमारी अमृत कौर होते. त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली होती तर ती आरोग्य खात्याची होती. आता बघा राजकुमारी अमृत कौर हे जे मी तुम्हाला म्हणलं सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी झालेली आहे पण निवडून तर आलेलं होतं. तर ह्या होत्या घटना समितीच्या सदस्य होत्या. तर घटना समितीच्या सदस्य हा म्हणून जो सेंट्रल प्रोव्हिन्सेस आहे केंद्रीय प्रांत म्हणतो आपण. कोणता केंद्रीय प्रांत CP ज्याला आपण शब्द वापरतो त्या प्रांतातून घटना समितीमध्ये निवडून आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे जी जबाबदारी देण्यात आली होती ती देण्यात आली होती आरोग्य मंत्री म्हणून. ठीक आहे. तर शिक्षण मंत्री तर मौलाना आझाद होते. वित्त मंत्री षण्मुखम चेट्टी होते स्टार्टिंगच्या काळात. नंतर आणि श्रम मंत्री म्हणजे आपले जगजीवन राम होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो सेकंड प्रश्नाचा उत्तर आहे तो नंबर 2 येणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. क्वेश्चन 3 काय म्हणते मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे. काय म्हणतो मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिले ते आपण योग्य विधान निवडायचं आहे. म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाबद्दल जे काही पुढचे खटले आहेत 2च खटल्याचा आपल्याला उल्लेख दिसला असेल तुम्हाला. बघा क्वेश्चन एक गोलकनाथ खटला आणि एक चंपक दोराईरजन खटला. चंपक दोराईरजन जो खटला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा 1951चा आहे. म्हणजे लक्षात घ्या खूप लँडमार्क खटला होता आपला. याच खटल्याच्या नंतर पहिली घटना दुरुस्ती झालेली आहे. लक्षात ठेवा कोणत्या पहिला जो चंपकम दोराईरजन खटला आहे याच खटल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती भारतीय घटनेची पहिली घटना दुरुस्ती म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकसभा राज्यसभा अस्तित्वात याच्या आधी घटना समिती जी हंगामी संसद म्हणून काम करत होती तिनं पहिली घटना दुरुस्ती केलेली होती. तर त्या घटना समितीची म्हणजे हंगामी संसदेने 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती केली होती. तर हेच कोणत्या त्याला कारण ठरलं होतं चंपकम दोराईरजन खटला. मी बहुतेक राज्यसभेच्या याच्यामध्ये हा एक्सप्लेन केलेला होता. चंपकम दोराईरजन खटला आणि गोलकनाथ खटला जर आपण विचार केला तर 1900 कितीचा आहे 67 आहे. आणि हा खटला गोलकनाथ खटला येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा कारणीभूत आहे 17वी घटना दुरुस्ती जी 1964ला झाली होती. 17वी घटना दुरुस्ती. आता बघा 17वी घटना दुरुस्तीचा महत्त्वाचा उल्लेख म्हणजे संपत्तीच्या अधिकारावर काही मर्यादा आणण्यात होत्या. जशी पहिली घटना दुरुस्तीने संपत्तीच्या अधिकारावर मर्यादा आणल्या होत्या तर 17व्या घटना दुरुस्तीने सुद्धा संपत्तीच्या अधिकारावर मर्यादा आल्या. त्याला
त्यालाच आव्हान 17व्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं आणि जो खटला आला होता त्याला म्हणतात गोलकनाथ खटला. तर याबद्दल आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. बघा, जर मूलभूत हक्क आणि मार्क्सची तत्त्वे यांच्यामध्ये विरोध असेल तर मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत असे, म्हणजे मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत, दोघांची तुलना जर झाली तर कोण श्रेष्ठ ठरेल, तर मूलभूत हक्क श्रेष्ठ ठरतील असे सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यात नाही म्हणलं होतं, तर ते म्हणलं होतं चंपकम दोरायराजन खटल्यात म्हणलं होतं. कोणत्या खटल्यात म्हणलं होतं? चंपकम दोरायराजन खटला. ही लेडी होती मद्रास प्रांतामधली, जी मेडिकल याला ॲडमिशन मिळाली नाही म्हणून सरकारच्या म्हणजे मद्रास गव्हर्नमेंटच्या विरोधात तिने हायकोर्टमध्ये 226 नुसार फंडामेंटल राईटचा रिट्स मागितला होता हायकोर्टमध्ये. तर तो हा खटला होता चंपकम दोरायराजन खटला. तर दुसरी स्टेटमेंट बघा, म्हणजे हा 1951चा होता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि मूलभूत हक्क हे दैवी असल्याने संसद मूलभूत हक्कांचा संकोच करू शकत नाही, म्हणजे दैवी आहेत, अलौकिक आहेत असा शुद्ध शब्द वापरलेला, अलौकिक आहेत. तर असा संसद म्हणजे कोण? संसद मूल हक्काचा संकोच करू शकत नाही व ते हिरावूनही घेऊ शकत नाही असं कोणत्या खटल्यात म्हणलं आहे? तर ते आहे गोलकनाथ खटल्यात. चंपकम दोरायराजन खटल्यात नाही, तर कोणतं आहे? गोलकनाथ खटल्यात. तर हा दोन्ही पर्याय काय ठरते? चुकीचे ठरते. त्यामुळे आपल्याला आणि जो काही याच्यामध्ये उत्तर येतं दोन्हीही आपल्याला जब चेक करावं लागेल, दोन्हीही चूक. हा चौथा पर्याय योग्य ठरेल. नंतरचा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, राष्ट्रपतींच्या महाभियोगाबद्दल आहे. तर महाभियोग म्हणजेच काय? इम्पिचमेंट. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला, म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला आपल्या घटनेमध्ये जो नाव देण्यात आलेलं आहे त्याला म्हणण्यात आलं इम्पिचमेंट, म्हणजे काय? महाभियोग. आणि आपल्या घटनेमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की महाभियोग केवळ आणि केवळ एकाच कारणासाठी राष्ट्रपतींना महाभियोग आणला जाऊ शकते, तो म्हणजे काय? व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? घटनाभंग. काय म्हणतोय? घटनाभंग या एकच कारणाने राष्ट्रपतींवर महाभियोग आणला जाऊ शकते. तर हे सांगितलं, पण आता सुदैवाने आपल्या देशामध्ये कधीही कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग आणण्यात आलेला नाहीये. तर घटनाभंग हा एकच कारण आहे आपल्या राष्ट्रपतींवर काय आणले जाऊ शकते? महाभियोग आणले जाऊ शकते. तर पहिला पर्याय बघा, यांनी काय म्हणलंय, तर मी तुम्हाला एक पहिल्यांदा स्पष्ट करतो महाभियोगाबद्दल. बघा, महाभियोग घटनाभंग एकाच कारणाने आणले जाऊ शकते आणि तो केवळ आणि केवळ कुठं आणले जाऊ शकते? संसद सभागृहातच संसदेत आणले जाऊ शकते, राज्य विधिमंडळात मानले जाऊ शकत नाही. मग संसद म्हणल्यानंतर बायकॅमेरल आहे आपला, तर 2 हाऊस आहेत, एक आहे लोकसभा आणि एक आहे काय? राज्यसभा. तर लक्षात घ्या, असा घटनाभंग या कारणावरून जो महाभियोग प्रस्ताव आहे हा केवळ आणि केवळ संसदेत आणले जाते, राज्य विधिमंडळात आणले जात नाही, पण तो कोणत्याही सभागृहात प्रथमतः आणल्या जाऊ शकते. काय म्हणतोय? कोणत्याही सभागृहात प्रथमतः आणल्या जाऊ शकते. म्हणजे तो लोकसभेत बी प्रथमतः मांडल्या जाऊ शकते किंवा राज्यसभेत प्रथमतः मांडल्या जाऊ शकते. आणि एक लक्षात घ्या, घटनाभंग या कारणावरून महाभियोग आणत असताना सहभागी कोणते सदस्य होऊ शकते संसदेचे? तर लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही प्रकारचे. आता लोकसभेमध्ये तर फक्त निर्वाचितच असतात आणि राज्यसभेमध्ये निर्वाचित पण असतात आणि नामनिर्देशित पण असतात, म्हणजे इलेक्टेड सुद्धा मांडू शकतात आणि काय? नॉमिनेट सुद्धा. आणि तुम्हाला माहिती आहे लोकसभेत फक्त आता केवळ इलेक्टेडच आहे. तर कोणते म्हणजे निर्वाचित बी नामनिश्चित दोन्ही प्रकारचे सदस्य महाभियोग प्रक्रियेमध्ये मतदानामध्ये सहभाग होऊ शकतात आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात. राज्य मंत्रिमंडळाचा कोणताही सदस्य सहभागी होऊ शकत नाही. जर आपण बघितलं राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये बघितलं तर केवळ निर्वाचित सदस्य सहभागी होतात. ते जाऊ द्या, आता आपण त्याच्यावर काही बोलू नाही, पण एवढी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि ज्या सभागृहात प्रथमतः आणल्या जाणार आहे त्या सभागृहात म्हणजे कोणत्याही सभागृहात प्रथमतः आणल्या जाऊ शकते, त्यापैकी 1/4 सदस्यांनी तशी प्रकारचा म्हणजे प्रस्ताव सभागृहाला देणे आवश्यक आहे आणि राष्ट्रपतींना मिनिमम 14 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. किती दिवसाची पूर्वसूचना? 14 दिवसाची पूर्वसूचना. 1/4 सदस्यांनी तशी मागणी करायला पाहिजे. आणि ज्या सभागृहाने 1/4 सदस्यांनी मागणी केली, 14 दिवसाची पूर्वसूचना दिली, त्या सभागृहामध्ये तो ठराव विशेष बहुमताने म्हणजे 2/3 मेजॉरिटीने तो काय झाला पाहिजे? सहमत झाला पाहिजे. म्हणजे विशेष बहुमताने. लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रपतीसाठी जी महाभियोग प्रक्रिया आहे भारतातली सगळ्यात कठीण जी मेजॉरिटीची पद्धत आहे विशेष बहुमत, त्या पद्धतीने केलं. विशेष बहुमतामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात वेगवेगळे. विशेष बहुमतामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहे. विशेष बहुमतामध्ये 2/3 आहे का? सगळीकडे 2/3चा आकडा आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये थोडा फरक पडते. म्हणजे जेवढे सभागृह सदस्य आहेत त्याच्यात 2/3 म्हणते, म्हणजे जेवढे सभागृह सदस्य आहेत त्याच्यात 2/3 सभागृहाने पास केलं तर तो दुसऱ्या सभागृहात जाते. दुसरा सभागृह
खरंच घटनाभंग झाला आहे का याची चौकशी करते. एक तर न्यायालयामार्फत चौकशी करू शकते किंवा विशेष तज्ज्ञामार्फत चौकशी करू शकते आणि या चौकशी समोर उपस्थित राहण्याच्या राष्ट्रपतीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला पूर्ण अधिकार आहे. आणि घटनाभंग झाला असा चौकशी अंती स्पष्ट झाला तर तसा ठराव पुन्हा दुसऱ्या सभागृहाने विशेष बहुमताने ठराव पास केला, दोन्ही सभागृहाने विशेष बहुमताने ठराव पास केला तर त्या दिवसापासून राष्ट्रपतीवर म्हणजे महाभियोग ते पदावरून दूर गेले असं समजल्या जाते. ठीक आहे. मग आता आपण आपला क्वेश्चन 4चा हे बघू, ते कोणती विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे. तर बघा, राष्ट्रपतींच्या महाभियोगाचे आरोपपत्र संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते. तर 100% हे काय आहे तर बरोबर आहे. आणि ब काय म्हणते, सभागृहातील म्हणजे जो सभागृहात मांडलाय त्या 1/3 सदस्यांनी, बरोबर 1/3 सदस्यांनी आरोपपत्र स्वाक्षरी करून राष्ट्रपतींना 1 महिन्याची पूर्वसूचना, तर 1 महिन्याची नाही मित्रांनो, तर किती दिवसाची सांगितलं होतं, 14 दिवसाची पूर्वसूचना, 14 दिवसाची पूर्वसूचना देणे काय आहे आवश्यक आहे. त्यामुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे. नंतर बघा क, महाभियोगाचा ठराव सभागृहाच्या 1/3 सदस्य बहुमताने सहमत करावं लागते. 1/3 नाही, मी तुम्हाला सांगतो विशेष बहुमताने 2/3 मेजॉरिटीने तो सहमत करणे आवश्यक आहे. त्यामुळे क सुद्धा पर्याय इथं चुकीचा ठरतो. आणि चौथा स्टेटमेंट आहे, राज्यघटनेचा भंग एवढे एकच कारण राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग ठराव पारित करण्यासाठी घटनेने सांगितलेले आहे. तर बरोबर, मी तुम्हाला व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनाभंग, राज्यघटनाभंग, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. क आणि ड अ आणि ड ज्या ठिकाणी योग्य ठरेल तो आपला पर्याय काय ठरेल, बरोबर असेल. म्हणजे पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. चला, नंतरचा जो आपला सगळ्यात सोपी क्वेश्चन आहे तो पंचायत राज बद्दल आहे. ग्रामपंचायत बद्दल योग्य विधान निवडायचं आहे. सन 2000 नंतर 2 पेक्षा जास्त पत असलेल्या उमेदवाराला काय म्हणलंय की अपत्य असलेला उमेदवार निवडणुकीस लढविण्यास अपात्र ठरेल. 2 पेक्षा, तर बरोबर आहे. 2000 नंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असेल तर म्हणजे तिसरा अपत्य जर झाला असेल तर तो निवडणूक लढण्यास, तो म्हणजे मुलगा नाही तर त्याचे आई वडील निवडणूक लढवण्यास काय ठरतील, अपात्र ठरतील. परंतु जर ट्विन झाले हे झाले त्याला अपवाद आहे. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपले योग्य निवडायचे म्हणजे पहिला तर बरोबर आहे, मग पहिला बरोबर असलेले पर्याय निवडा. तर बघा इथं लगेच निवडता येते. बघा हा पहिला बरोबर आहे, पहिला स्टेटमेंट बरोबर आहे, तर याच्या अर्थ इथंच आपल्याला पर्याय निवडता येते. हा क बी चूक ठरतोय आणि ब बी चूक ठरतोय. आपल्याला फक्त आता अ आणि पहिला आणि चौथ्यामध्येच पर्याय निवडायचा आहे. निवडणुकीनंतर तहसीलदार, सरपंच, उपसरपंच निवडीसाठी बैठक बोलवतात. तहसीलदार नाही तर जिल्हाधिकारी हे बैठक बोलवतात, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने ते हे ठरते. त्यामुळे ब हा चुकीचा आहे. आणि जिथं ब चुकीचा तो ब बरोबर येऊ शकत नाही. तर लक्षात घ्या, हा आपोआप इथं काय होतो, कॅन्सर. त्यामुळे लगेच एलिमिनेशन सिस्टीमनुसार जर आपण गेलो पद्धतीनुसार तर पहिलाच पर्याय काय ठरतो, बरोबर आहे. म्हणजे क हा याचा अर्थ चुकीचा आहे. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी विरोधी सभा भरवण्यासाठी म्हणजे विशेष सभा म्हणायचं आहे, त्याला विरोधी सभा पण म्हणता येईल. विशेष सभा भरवण्याची मागणी संसद म्हणजे मागणी सदस्य जिल्हाधिकाऱ्याकडे करतात, नाही तर कोणाकडे करतात, तहसीलदाराकडे करतात. आणि या विशेष सभेचे जे अध्यक्षस्थान आहे ते सुद्धा कोणाकडे असते, तहसीलदार यांच्याकडे असते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय आपला काय ठरतो, फक्त अ बरोबर ठरतो. ओके. चला, नंतर क्वेश्चन नंबर 6 आपण बघू. भाग 14शी संबंधित आहे. आपली जे पब्लिक सर्व्हिस आहे, जो चॅप्टर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर त्यामध्ये भाग संघ लोकसेवा आयोग किंवा पब्लिक सर्व्हिसचा एक भाग संघ लोकसेवा, राज्य लोकसेवा आयोग, याबद्दल जो काही टॉपिक आहे तो आपल्या घटनेच्या भाग 14 मध्ये देण्यात आला आहे. 14A तुम्हाला माहिती आहे न्यायाधिकरणाशी संबंधित आहे. 15 हा आपला निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. तर आपण याच्यामध्ये स्टेटमेंट आता ठरवायचं आहे. तर पुढील आयोगाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. आयोगाचे अध्यक्ष सदस्यांच्या सेवासाठी ठरवण्याचा अधिकार, बघा सेवासाठी ठरवण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलाय, संसदेला दिला. तर संसदेला दिला नाही, तर आपल्या भाग 14 मध्ये डायरेक्ट स्पष्ट सांगितले आहे 315 पासून ते 323 पर्यंत संघ लोकसेवा आणि राज्य लोकसेवा कितीपासून, आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 315 पासून तर आर्टिकल कुठपर्यंत
323 पर्यंत संघ आणि लोकसेवा आयोगाबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. त्या 316 आणि 315 मध्ये स्पष्ट सांगितले आहे भारतीय संघासाठी एक काय असेल, संघ लोकसेवा आयोग असेल आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक काय असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल. असं 315 आणि 316 डायरेक्ट सांगतोय की सदस्यांची नियुक्ती कशी असेल, 1+ इतर सदस्य सुद्धा घटनेत स्पष्ट नाही आहे. ते ठरवण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. कोणाला देण्यात आलेला आहे? भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये सांगण्यात आले की जे सेवा सरती वगैरे एक अध्यक्ष आणि जे काही इतर सदस्य असतील, जे काही असतील त्या सदस्यांमध्ये राष्ट्रपती ठरवतील. त्यांच्या सेवा सरती सुद्धा कोण ठरवतील? राष्ट्रपती ठरवतील. आपले महामहिम राष्ट्रपती ठरवतील. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट डायरेक्टच चुकीची ठरते. नंतर बघा ब, अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही पात्रता घटनेने सांगितलेली नाही आहे. तर लक्षात घ्या, हे सुद्धा का चुकीची ठरते मी तुम्हाला सांगतोय. आता बघा जिथं जिथं आहे तो बरोबर राहू शकत नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा ठरेल, दुसराही पर्याय चुकीचा ठरेल. म्हणजे आपल्याला फक्त आता 1 आणि 3 आणि 4 मध्ये आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर बघा ब का चुकीची ठरते मी तुम्हाला सांगतो. अध्यक्ष नियुक्तीसाठी कोणती पात्रता सांगण्यात आलेली नाहीये. तर एक लक्षात घ्या, ती आपल्या घटने 316 मध्ये सांगण्यात आलेले आहे की निम्मे सदस्य म्हणजे अर्धे सदस्य म्हणजे जे काही नियुक्त करतील राष्ट्रपती, जेवढे इतर सदस्य नेमणूक करण्याची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे. जे काही ठरवतील त्याचे निम्मे सदस्य हे मिनिमम 10 वर्ष केंद्रीय सेवेत म्हणजे आपल्या संघ सेवेत किंवा राज्य सेवेमध्ये मिनिमम 10 वर्षाचा त्यांना प्रशासकीय कामाचा काय पाहिजे, अनुभव पाहिजे असं म्हणलेलं आहे. त्यामुळे काही तर प्रमाणात पात्रता सांगितलीच आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. ना तुम्ही आता पर्याय बघितलं तर हा तर डायरेक्ट स्किप होतो, हाही डायरेक्ट स्किप होतो. म्हणजे आपल्या हाय बी डायरेक्ट बघा ब चुकीचा आहे. त्यामुळे हाय बी पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे इथल्या इथं आपल्याला काय झाले, 3च्या 3 पर्याय आपले काय झाले इथून उडून गेले. म्हणजे पर्याय फक्त आता काय तिसरा उडलेला आहे. तर बघा कार्यकाळ संपल्या तर आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतो. तर बरोबर आहे, ही स्टेटमेंट एकदम पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. त्यामुळे योग्य आहे. आणि क जिथे योग्य आहे तो बरोबरच असेल. हा योग्य आहे तर ऑलरेडी आपण पाहिलाय क चुकीचा आहे. दुसरा आपण पाहिला क चुकीचा आहे. याच्यात दिलेला म्हणजे असोबत आल्यामुळे तो पर्याय होऊ शकत नाही. आणि इथे पर्याय क बरोबर आहे म्हणून इथं बरोबर आलेला आहे. त्यामुळे हा पर्याय डायरेक्ट आपल्याला न विचार करता, वेळ न घालवता, कारण बघा कंबाईनला खूप कमी वेळ असते आणि त्या कमी वेळेत हा पेपर पूर्णपणे आपल्याला काय करावा लागतो, विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे खूप काही पर्याय जास्त जर कळत असेल तर डायरेक्ट पर्यावरण एलिमिनेशन सिस्टीम जर येत असेल तर खूप कमी वेळेमध्ये 15 सेकंदात सुद्धा उत्तर सुटू शकतो, 10-15 सेकंदात. ठीक आहे. आणि एखाद्या मंत्र्याला किंवा विभागाला संघ लोकसेवा सल्ला नाकारण्याचा काय अधिकार नाही आहे. तर बरोबर आहे. पहा इथं काय म्हणते, मंत्र्याला सरकारला नाकारण्याचा अधिकार आहे बघा, व्यवस्थेला, पण एखादी मंत्री किंवा पर्सनली एखादी विभाग नाकारू शकत नाही, हे इथं म्हणायचं आहे. त्यामुळे हा पर्याय काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर आपण क्वेश्चन नंबर 7 कडे वळू. विवरणावरून कायदा ओळखा म्हणते. या कायदा तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिश इस्टॅब्लिश, मी मागच्या एका टेस्टमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये बहुतेक मी पूर्णपणे याची पार्श्वभूमी सांगितली होती. तर आपला पहिला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा रेग्युलेशन आणणारा पहिला 1773चा ॲक्ट आहे. आणि 1773च्या रेग्युलेशन ॲक्टनंतर टप्प्याटप्प्यात ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटन गव्हर्नमेंटचे काय वाढत गेले, नियंत्रण वाढत गेले. तर आपण बघितलं की शेवटचा जो काही रेग्युलेशन ॲक्ट होता, म्हणजे त्याला आपण चार्टर ॲक्ट म्हणतो, 1853चा होता शेवटचा. इथपर्यंत सगळी ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर पूर्णपणे काय गेली, ब्रिटन गव्हर्नमेंटने स्वतःच्या हातात घेतली. तर सगळ्यात मोठा जो पॉवरचा पूर्ण सेंट्रल म्हणजे स्वतःच्या हातात, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या पॉवर पूर्ण मर्यादित करणारा जो सगळ्यात महत्त्वाचा कायदा होता तो होता पिट्स इंडिया ॲक्ट. म्हणजे पिट्स द यंगर नावाचा ब्रिटनचा पंतप्रधान होता, त्याच्या कार्यकाळात झाला म्हणून त्याला पिट्स इंडिया ॲक्ट कायदा असं म्हणले जाते. तर हा कायदा होता. या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं जर काय केलं असेल तर कंपनी 2 कामं करत होती भारतात. एक व्यापारी काम करत होती आणि एक काय प्रशासकीय म्हणजेच काय राजकीय काम करत होती. या व्यापारी काम तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तसंच ठेवलं, पण राजकीय कारणावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पिट्स इंडिया ॲक्टने करण्यात आलेला होता.
तर बघा भेद करण्यात आला म्हणजे फरक करण्यात आला. हो, व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यांच्यामध्ये काय करण्यात आला होता, भेद म्हणजे फरक करण्यात आला. त्यामुळे ही होतं कोण पीट्स इंडिया ॲक्टचा. या कायद्या सेटलमेंट ॲक्ट सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. या कायद्या व्यापारी व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली होती. म्हणजे व्यापारी संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर. मग बोर्ड ऑफ डायरेक्टर कोणाचा, ईस्ट इंडिया कंपनी, त्यांना व्यापारी काम तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीनस्थ ठेवण्यात आलेला होता. तर हे कोणाचं स्टेटमेंट आहे, पीट्स इंडिया ॲक्टचं स्टेटमेंट आहे. नंतर आपण बघू 8वा क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. भारतात 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार स्वीकारलेल्या न्यायालयाच्या एकात्मिक पद्धतीतून, जे आपली आजीबी ज्युडिशरी आपली एकात्मिकच आहे. तर एकात्मिक ते आपण 35च्या कायद्यातूनच घेतलेलं होतं. एकात्मिक पद्धतीतून केंद्रीय आणि राजकीय कायद्याची अंमलबजावणी केली जाते. स्टेटमेंट बरोबर आहे. 35च्या कायद्याद्वारे जर 35च्या कायद्याचा त्यावेळेचे स्टेटमेंट वापरलेले आहे. तर एकात्मिक केंद्रीय आणि राजकीय बरोबर, म्हणजे जेवढे काही एकात्मिक म्हणजे बा केंद्राचे कायदे आणि राज्याचे कायदे वेगळे, राज्य याच्यात पाळले जाईल अशी त्यावेळी एकात्मिक म्हणजे अमेरिकेची पद्धत आज आहे, तीच 1935च्या कायद्याने ठेवण्यात आली होती. पण घटनेनंतर आपल्या घटना जेव्हा बनली तर हे सगळं एकात्मिकमध्ये थोडं काही चेंजेस करण्यात आलेलं. म्हणजे काय करण्यात आलं होतं की राज्याचे कायदे काय हायकोर्टाच्या अंतर्गत आता येत नाहीये, ते डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाच्याच अधीनस्थ येतात. म्हणजे ज्युडिशरी पूर्णपणे एकांगी करण्यात आलेली आहे आपली. तर ठीक आहे, 35च्या भारत कायद्यानुसार जे केंद्रीय कायदे आहेत ना, राजकीय कायदे आहेत, याची अंमलबजावणी केली होती. बरोबर आहे. अमेरिकेमध्ये संघराज्य न्यायव्यवस्था म्हणजे ज्युडिशियल फेडरेशन कायद्याची अंमल करते आणि राज्याच्या कायद्याची अंमलबजावणी राज्यव्यवस्थेकडून घेतात. हो, अमेरिकेसाठी बरोबरच आहे. तिसरी बघा, भारतात जरी अमेरिकेप्रमाणे संघराज्य प्रणाली असली तरी मूलभूत कायदा व न्याय यासाठी एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. बघा, अमेरिकेप्रमाणे संघराज्य प्रणाली असली तरी म्हणजे भारताची कंडिशन करते, मूलभूत कायदा आणि न्याय यासाठी एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. बरोबर आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. आता आपल्या इथं एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे कोणतेही कायदे आपल्याला कनिष्ठ न्यायालयातून जावं लागते. कनिष्ठ न्यायालयातून अपील कुठं होते, हायकोर्टात होते. हायकोर्टातून कुठं होते, सुप्रीम कोर्टामध्ये. आणि काही असे कायदे की डायरेक्ट आपण हायकोर्टात किंवा काही असे काही मुद्दे असतील की जे डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा नेऊ शकतो. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. काय म्हणते, 26 नोव्हेंबर 1951 सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले. या दिवशी आपली घटना लागू झाली मित्रांनो. तर आपला 28 जानेवारी 1950 या दिवशी आपलं काय झालं, उद्घाटन झालं. त्यामुळे अ, ब, क हाच पर्याय बरोबर आहे. ड हा काय ठरतो, चुकीचं ठरतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 9. खालीलपैकी कोणकोणत्या तरतुदी बदल करण्यासाठी घटना दुरुस्ती करताना किमान अर्ध्या राज्यांची संमती लागते. किती? अर्ध्या राज्यांची संमती लागते. तर बघा, हा जो डायरेक्ट प्रश्न आहे घटना दुरुस्तीशी संबंधित, म्हणजे घटनेत दुरुस्ती म्हणजे घटनेत एखादी तरतूद करणे, घटनेत एखादी तरतूद काढून टाकणे किंवा घटनेतील एका तरतुदीमध्ये फेरफार करणे असं त्याचा अर्थ होते. त्याला म्हणतात घटना दुरुस्ती. तर घटना दुरुस्तीमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, भारतात संसदेलाच आहे. बरोबर आहे की नाही. पण संसद आहे, पण त्यासोबत काही कायद्यांच्या बाबतीत किंवा काही तरतुदींच्या बाबतीत घटनेतल्या तर संसदेचा अधिकार आहेत. पण संसदेच्या अधिकारासोबतच जेवढे काही घटक राज्य असे म्हणजे ज्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत त्या मिनिमम अर्ध्या राज्यांचे त्या विधानसभांची मान्यता असणे, म्हणजे त्या राज्यांनी साध्या बहुमताने संमत करून पाठवणे आवश्यक आहे त्या राज्याने. तर त्या विधानसभाने अर्धा विधानसभा आवश्यक आहे. म्हणजे आपल्या 28 असते तर तुम्हाला माहिती आहे 15 राज्यांनी संमती देणे आवश्यक आहे संसदेच्या या घटना दुरुस्ती कायद्याला. तर ही जी पद्धत आहे ती कुठे, फेडरेशन जिथं सिस्टीम दिसते, फेडरेशन जिथं सिस्टीम दिसते त्याच ठिकाणी हे तरतूद लागू होते. बघा, नवीन राज्य निर्माण करणे हा आपल्या आर्टिकल कोणानुसार आहे, तर आर्टिकल 3ची तरतूद आहे. तर याच्यासाठी साधा बहुमत लागते. त्यामुळे संसद हे कोणत्या बहुमताने पास करू शकते, साध्या. एखाद्या राज्याचे नाव बदलणे, एखाद्या राज्याची सीमा बदलणे, एखाद्या राज्याच्या सीमेमध्ये फेरफार करणे, एखाद्या राज्याचं नाव चेंज करणे, हे सगळं संसदेला अधिकार तो आर्टिकल 3 नुसार तो साध्या बहुमताने. त्यामुळे याच्यामुळे अर्ध्या राज्यांची मान्यतेची काही आवश्यकताच नाही. फक्त याच्यात काय सांगितलेले आहे की ज्या राज्यांशी संबंधित त्या राज्याचा प्रश्न असेल, वेगळा करायचा आहे, त्या राज्याच्या विधानसभेला फक्त पूर्व सूचना देणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्यामुळे होऊ शकत नाही. बघा, 7वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, सूची लिस्ट, सेंट्रल लिस्ट, कॉन्करंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट या संबंधित आहे. विषयांचे विभाजन करण्यात आले, सब्जेक्टचे डिवायजेशन करण्यात आलं. तर ही फेडरेशनचं वैशिष्ट्य. त्यामुळे यासाठी अर्ध्या राज्य म्हणजे एखाद्या सूचीमध्ये फेरफार करायचा असेल तर मिनिमम अर्ध्या राज्यांची संमती काय आवश्यक आहे. बघा, नंतर बघा, राज्यांचे संसदेतील प्रतिनिधी म्हणजे संसदेचे प्रतिनिधी आहे. समजा आता सध्या लोकसभेत 543 आहे, राज्यसभेत 245 आहे. तर यामध्ये संख्या वाढवायची किंवा घट करायची आहे तर संसदेने जो काही कायदा केला आहे त्याला अर्ध्या राज्याची संमती आवश्यक आहे. तर ही सुद्धा बरोबर आहे.
ड बघा, अनुच्छेद 368 मध्ये स्वतः बदल, म्हणजे 368 मध्ये 2 सब आर्टिकल्स आहेत, 2 सब क्लॉज आहे, क्लॉज 1 क्लॉज 2, तर यामध्ये जर बदल पाहिजे, याच्यामध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगितलेली आहे आणि याला घटनादुरुस्ती कोणाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. 1 मध्ये क्लॉज 1 मध्ये व्याख्या सांगितल्या घटनादुरुस्तीची आणि क्लॉज 2 मध्ये प्रक्रिया सांगितली घटनादुरुस्ती कशी करा, कोणते सभागृह प्रथमता मांडणार आहे, कोणते सदस्य मांडू शकतात, कोणता बहुमत, हे सगळं 368च्या क्लॉज 2 मध्ये सांगण्यात आलंय. तर या 368 मध्येच बदल जर करायचा असेल तर लक्षात घ्या अर्ध्या राज्यांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे इथं पर्याय फक्त काय ब क ड हा बरोबर येईल. अ जिथं असेल तो डायरेक्ट स्किप करून होणार. बघा इथं डायरेक्ट आता आपला जो खेळ आहे तो 1 आणि 4 वरच आहे, मग आपला साहजिकच राज्यांचे प्रतिनिधी याच्यामध्ये आहेत, त्यामुळे पर्याय नंबर 4 बरोबर ठरते. ठीक आहे. पुन्हा पंचायत राज संबंधित क्वेश्चन आहे बघा. राजीव गांधींच्या काळामध्ये जी सगळ्यात महत्त्वाच्या जी समिती होती सिंघवी समिती, पंचायत राज बाबतीत सगळ्यात महत्त्वाची जी समिती होती ती पंचायत राज सिंघवी समिती होती. या समितीने प्रथमतः उल्लेख केलेला होता की पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक तरतूद करणे किंवा घटनात विशिष्ट भाग देणे किंवा घटनेमध्ये त्याची तरतूद करणे, पंचायत राजचा म्हणजे घटनेमध्ये त्याची तरतूद करून त्या तरतुदी राज्यांवर कंपल्सरी करणे, अशी जी सर्वप्रथम जर कोणी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शिफारस केली होती सिंघवीनी. आणि दुसरी त्यांच्या काळात निर्माण झालेली म्हणजे राजीव गांधींच्याच काळात स्थापन झालेली समिती होती गाडगीळ समिती, ती पुढे येते 88ला. ठीक आहे. तर ही समिती आहे 1986ची समिती आहे. ठीक आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. महाराष्ट्र सरकारने ही कोणाची समिती होती, केंद्र सरकारची, केंद्र शासनाची समिती होती. हा उद्देशाने ही समिती स्थापन केली होती. बरोबर आहे. या समितीने घटनात्मक दृष्ट्या, त्यामुळे पहिला चुकीचा अचुकीचा, मग अचुकीचा असेल तर हाही पर्याय येणारच नाही आहे, हा पण पर्याय येणारच नाही आहे आणि चौथाही पर्याय येणारच नाही. कारण आपण सरळ म्हणला नाहीच आहे म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहेच नाही आहे. त्यामुळे 100% इथूनच तुम्हाला ओळखता येते पर्याय कसा पर्याय, तर आपल्याला डायरेक्ट म्हणता येते की एलिमिनेशन पद्धतीनुसार पर्याय 2 बरोबर आहे. तर आपण एकदा रिचेक करून घेऊ. या समितीने घटनात्मक दृष्ट्या पंचायत राज सक्षम करण्यावर भर दिला होता. बरोबर आहे. घटनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला, त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. क बघा, पंचायत राज निवडणुकांमध्ये वादविवाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात न्यायिक अभिकरणाची स्थापन करावी अशी शिफारस या समितीने केली होती. तर बरोबर आहे ही स्टेटमेंट. ठीक आहे. त्यामुळे ब आणि क बरोबर आहे. ठीक आहे. तर आपले पोलिटीचे क्वेश्चन इथे झालेले आहे. आपण नेक्स्ट याच्यामध्ये हिस्ट्री क्वेश्चनचं काय करू तर डिस्कशन करू. ओके, थँक्यू.